माधुरी, आत्या पप्पांना समजव की ग. समजव? आता काय समजवायचं? पप्पा माझ्यासाठी स्थळ बघतायत. हा मग माधुरी, लग्नाचं वयच झालंय तुझं, स्थळ पाहायलाच लागतील. मला नाही करायचं लगीन. पप्पा माहितीयेत ना, कुठला बी पोरगा बघतील आणि माझं लगीन लावून देतील. ते तर मला घरातनं घालवायलाच बसलेत. आत्या तू समजव की ग, मला फक्त तुझाच आधार आहे. माधुरे, हे बघ, अशी तू एकटी किती दिवस राहणार आहेस ग? आज ना उद्या लग्न करून जावं लागणारच आहे की तुला. तुझं बरोबर आहे, मला करायचं होतं लगीन. पण गोपाळशी मी लहानपणापासून त्याची वाट बघितलीये ग. पण काय झालं, माझ्या मनात नवरा म्हणून फक्त गोपाळ आहे. मी दुसरं कुणाचा नाही विचार करू शकत. हे बया, जरा हळू बोल ना. हे बघ, त्यांचं आत्ताच लगीन झालंय आणि त्या गोपाळपासून लांबच राहायचं. त्याच्या बायकोला जर कळलं ना, तर अख्खं घर डोक्यावर घेईल ती. ए तो गोपाळ काय तुझा नाही या, आणि त्याला काही सोनं लागलंय का ग? हा, एकीला सांगून सांगून कटाळा आला की त्याच्याशी लगीन करू नको, पण घेतला हातानं वाटोळ करून. आणि तू तरी ऐक माझं, अग त्याच्यापासून लांब राहा. त्या भामट्याच्या नादाला लागू नको, मग तरच सुखात राहशील तू. मला नाही राहायचे सुखात, मला फक्त गोपाळ पाहिजे. आत्या मी काय म्हणते, तिचा एवढाच हट्ट आहे ना, तर गोपाळ भाऊजींचं दुसरं लग्न लावून द्या आणि ती पण राहील आपल्यासोबत इथंच. हे बघ बाई, मी सवय येऊन दिली. लाली काय ते सवय येऊन देणार आहे बाई? नाही का? मग माधुरी तू एक काम कर, तू ना आमच्या ह्यांच्यासोबत लग्न कर, मग आपण दोघी सवती म्हणून राहू. जसं रंजू आत्या आणि फुला आत्या राहतात तसं. काय अक्कल बिक्कल हाय का नाही? काही बोलशील का? येडा फुपाट्या कळत नसेल तर आज जा. आत्या मी गोपाळशिवाय दुसरं कुणाचाच नाही विचार करू शकत. हे बघ माधुरे, आता तू जो बी काही विचार करतेस ना, ते आता समज सोडून दे. आता त्याचं लगीन झालंय. आत्याबाई, ही काय करते इकडं? ते लग्नाचं नाही, काहीच नाही. काय म्हणलं जाऊबाई? नाही, कुठं काय, काहीच नाही. अगं नाही नाही, ते काय आहे, ते माझ्या मायाचं घरचं प्रकरण आहे, त्यामुळे तू लक्ष नका देऊस. हा, पण झालंय काय नक्की? अगं तुला सांगितलं ना, ते घरचंच प्रकरण आहे म्हणून. तू नका ध्यान देऊस. जा, तुझे काय काम असतील ना ते कर जा. बाई, त्या गोपाळचा नाद आता सोडून द्या. त्याचं आत्ताच लगीन झालंय कुठे, आता काय बी होऊ शकत नाही. एक तर आमच्या डोक्याला ताप काही कमी आहे, म्हणून तू अजून ताप देते असं डोक्याला. आणि हे बघ माधुरी, गोपाळपासून आता लांब राहायचा, मी आधीच सांगून ठेवतीये तुला. नाही राहणार, मी मरीन पण गोपाळचे विचार नाही सोडणार. मी लगीन केलं ना तर गोपाळशीच करीन, नाहीतर बिना लग्नाची मरीन. तो माणूस थोडा विचित्र होता का? हो, लई विचित्र होता. पण तुम्हाला कसं माहिती? आणि याची बायको कमालीची सुंदर. हो, पण साहेब हे सगळं तुम्हाला कसं माहिती? सीसीटीव्ही. मुलखाची सुंदर बायको आणि नवरा संशयी म्हटलं की नवरा हे असले उपद्व्याप करतो. साहेब हे माझ्या लक्षातच आलं नाही. लक्ष देऊन बघितलं की लक्षात येतं. आता हे सीसीटीव्ही कोणत्या कंपनीने बसवले त्याला शोधा, म्हणजे तुझा पुढचा तपास. गोपाळ भाऊ नमस्कार. अरे प्रियताई, काय म्हणताय? काय नाही बघा.
गोपाळजी, तुम्ही माझ्या प्रश्नाचं उत्तर नाही दिलं. काय उत्तर देऊ हेच कळत नाही मला. म्हणजे माझं लग्न झालंय, पण म्हणजे जगासाठी झालंय, माझ्यासाठी झालंय नाही. म्हणजे नक्की लग्न झालंय का नाही, म्हणजे तुम्हाला या प्रश्नाचं काय उत्तर देऊ त्याचं उत्तर मला कळत नाही. नक्की काय झालंय मला खरंच काही कळलं नाही. म्हणजे लग्न झालंय माझं. माझ्या लग्नाच्या पहिल्याच रात्री माझ्या बायकोने मला सांगितलं की माझं एका पोरावर प्रेम आहे. तिने हे लग्न जबरदस्तीने केलंय. आता मी तिच्या मनाची परिस्थिती समजू शकतो, तिची स्थिती समजू शकतो. मला त्यांचा त्रास बघवत नाही अजिबात. आता मी त्यांना एक वचन दिलंय, म्हटलं की योग्य वेळ आली की तुमच्या प्रियकराबरोबर लग्न लावून देतो. काय? खरंच? होय. तुम्हाला काय खोटं वाटतंय का? हो नाही गोपाळजी, या सगळ्याचा तुम्हाला त्रास नाही झाला? त्रास झाला की हो, नाही झालं कसं काय, झाला, लय झाला त्रास मला. माझ्या त्रासापेक्षा त्या पोरीला जो त्रास होतोय तो लय मोठा आहे. ठीक आहे ना, करूच ना आपण. आणि दोघांची मनं तुटण्यापेक्षा माझ्या एकट्याचं मन तुटलेलं कधी पण चांगलं नाही का? गोपाळजी, तुम्ही खरंच देव माणूस आहात. हो नाही हो. हो, एवढ्या निर्मळ मनाचा, निखळ विचारांचा, इतरांचा एवढा विचार करणारा माणूस मी खरंच कधी पाहिला नाहीये. जगातल्या प्रत्येक स्त्रीला जसा जोडीदार हवा असतो ना, अगदी तसे आहात तुम्ही. कुठे हरवलंय? नाही, ऍक्च्युली मला माझ्या डोळ्यांवर विश्वासच बसत नाहीये की तुमच्यासारखी माणसं खरंच या जगात एक्झिस्ट करतात. येऊ मी? आर्याजी, अजून एक काम होतं. जे मी आता तुम्हाला सांगितले ते दुसरं कोणाला सांगू नका. काय माझ्यामुळं अजून त्यांना त्रास नको. बिचारी आधीच त्रासात आहे. हे जगात पहिल्यांदा मी कोणाला तरी आपलं समजून सांगितलंय. तुम्ही नका सांगू कोणाला. गोपाळजी, मी देवाकडे नक्की प्रार्थना करेल तो तुमच्या आयुष्यात तुमच्यासाठी तुमच्यासारखी एक व्यक्ती घेऊन येईल जिचं तुमच्यावर मनापासून प्रेम असेल. हा, तर देवानं कोणीतरी बनवलं असेलच की माझ्यासाठी. काय घ्या, माझ्या आजूबाजूला असेल, मलाच दिसत नसेल. धन्यवाद साहेब, आज तुमच्याकडून लय गोष्टी शिकायला मिळाल्या. Rari